सर्वांना नमस्कार. आदरणीय डायस, उपस्थित असलेले आपले राहुरी कृषी विद्यापीठाचे माझे कुलगुरू, आमचे गुरु डॉक्टर नेरकर साहेब, तसंच वेळात वेळ काढून आलेले आणखी एक माजी कुलगुरू मगर साहेब, सगळ्यांचे ऊसातले कुलगुरू संजीवजी डॉक्टर संजीव माने साहेब, आणि उपस्थित ज्यांचं निम्म्यापेक्षा जास्त कार्यक्षम आयुष्य ऊसामध्ये गेलेले आहेत अशा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार. माझ्यावर जबाबदारी जी आहे आज ती सिलिकॉन आणि केओलिन याविषयी दुष्काळी परिस्थितीमध्ये ऊसामध्ये याचा काय फायदा होईल हे मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो. तर सिलिकॉन केओलिन किंवा केओलिन हे जे आहे हे देखील सिलिकॉनचाच एक वेगळा फॉर्म आहे. आणि जमिनीमधून जे सिलिकॉन देतो आपण डायटोमेशियसर, जे गव्हर्नमेंटने आता फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमध्ये आणलेलं आहे, तेही सिलिकॉनचाच वेगळा फॉर्म आहे. त्याला सिलिकॉन डायऑक्साईड असं म्हणतात. याची पार्श्वभूमी जर असं पाहिली तर आपल्याला सगळ्याला माहिती असेल की जस्टिस लिबेग नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले, जर्मन शास्त्रज्ञ. 1803 ते 1873 असा त्यांचा कालखंड होता. आणि आज आपण जे बोलतोय NPK, अमुक तमुक, 16 अन्नद्रव्य, 15 अन्नद्रव्य, 17 अन्नद्रव्य, याचं मूलभूत संशोधन जे आहे हे त्यावेळी या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना फादर ऑफ न्यूट्रिशन असं संबोधलं जातं. जर्मनीमध्ये खूप मोठा सन्मान मिळालेला आहे त्या माणसाला. जर्मनीमध्ये त्यांच्या नावाची मोठमोठी विद्यापीठं आहेत. तर अशा शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं त्या संशोधनानुसारच आपलं जग चाललेलं आहे आज. आणि 1840 साली त्यांनी एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगाद्वारे असं सिद्ध केलं की प्रत्येक पिकाला सिलिकॉनची देखील गरज आहे. यापूर्वी सिलिकॉन जमिनीमध्ये मिळत होतं, जमिनीमध्ये भरपूर उपलब्धता होती, ते मिळत होतं. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की जमिनीमध्ये आपण काहीच ठेवलेलं नाही. आणि सिलिकॉनचा जर पिकासाठी आपण वापर केला तर त्याचे फायदे खूप आहेत. म्हणून त्याला बेनिफिशियल एलिमेंट म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखलं जातं. याचं खूप प्रत्येक देशामध्ये खूप संशोधन झालेलं होतं. परंतु ते संशोधन सरांना माहिती आहे त्या देशामध्येच मर्यादित होतं, तिथंच त्या देशाच्या बाहेर आलेलं नव्हतं. म्हणून जगभरचे सायंटिफिक शास्त्रज्ञ एकत्र आले आणि 1999 साली अमेरिकेमध्ये फ्लोरिडामध्ये एक जागतिक सिलिकॉन परिषद झाली. आणि त्या सिलिकॉन परिषदेमध्ये हे सगळ्या देशातलं संशोधन एकत्र केलं. त्यानंतर शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की हे खूप चांगलं अन्नद्रव्य आहे, याचा जगभर प्रसार व्हायला पाहिजे. म्हणून ते WTO आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन रोम यांच्याकडे रिकमेंडेशन गेलं. त्यांनी सगळ्या जगभरांना अपील केलं की ह्या अन्नद्रव्याचा जगभरात वापर होणं गरजेचं आहे. विशेषतः भातासारखं जे पीक आहे, ऊसासारखं जे पिकं आहेत, तृणधान्य वर्गातली जी पिकं आहेत, ह्या पिकाला हे नायट्रोजनपेक्षा जास्त लागतं. आणि म्हणून याचा वापर वाढावा. ज्या देशांना शक्य आहे त्या देशांनी शेतकऱ्यांना हे सबसिडीवर द्यावं. त्यानुसार जपानसारखा देश आहे, दक्षिण कोरियासारखा देश आहे, तिथं हे अन्नद्रव्य सबसिडीवर शेतकऱ्यांना दिलं जातं. आपल्याकडं मात्र याचं संशोधन खूप मर्यादित स्वरूपात होतं. डॉक्टर नारायण सावंत म्हणून खूप मोठे वर्ल्ड सायंटिस्ट होऊन गेले की ज्यांचं आयुष्य सिलिकॉनवर गेलं. त्यांच्या संपर्कामध्ये मी 1999 साली आलो. आणि त्यापूर्वी मी जुवारी ॲग्रोमध्ये 20 वर्ष नोकरी करत होतो. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला या अन्नद्रव्याविषयी विशेष ओढ निर्माण झाली. मी बऱ्याचशा शास्त्रज्ञांबरोबर चर्चा केली आणि आपल्या देशामध्ये या अन्नद्रव्याला खूप वाव आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी ती नोकरी सोडली. डॉक्टर सावंत सराबरोबर 4 वर्ष वेगवेगळ्या विद्यापीठात काम केलं. राहुरीमध्ये केलं, आनंद वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये केलं, बेंगलोरला केलं, धारवाडला केलं. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठामध्ये डॉक्टर KR सोनार होते, वारले ते, त्यांच्याबरोबर काही वर्ष काम केलं. बेंगलोरला डॉक्टर NP प्रकाश म्हणून त्यांच्याबरोबर काही वर्ष या सिलिकॉनमध्ये काम केलं. ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ आपल्या देशामध्ये आले होते. एक 3-4 वर्ष ते आपल्या देशामध्ये याच अन्नद्रव्यावर काम करत होते. त्यांच्याबरोबर मी काम केलं. आणि नंतर 2003 सिलिकॉनचं उत्पादन आम्ही राजस्थानमध्ये सुरू केलं. कारण हे खनिज आहे, हे राजस्थानमध्येच मिळतं, म्हणून आम्ही त्याचं उत्पादन तिथं सुरू केलं. तर थोडक्यात हे
पार्श्वभूमी झाली सिलिकॉनची. आपल्याला बोलायचं आहे ते केओलिनबद्दल बोलायचं आहे. आणि आजचे जे प्रॉब्लेम आहेत आपले ते प्रॉब्लेम लिस्ट केलेले आहेत. पाणी कमी आहे, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढणार आहे, वाऱ्याचा वेग जास्त आहे, जमिनीला भेगा पडतात, त्यामुळं पाण्याचा निचरा त्यामधून होतो आणि अशा परिस्थितीमध्ये क्लोरोफिल फॉर्मेशन जे कमी होतं. तर हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवर फुंकर घालण्याचं काम निश्चित सिलिकॉन करू शकतो. तर याच्यातला पहिला घटक जो आहे आपल्याला ज्याबद्दल जास्त जाणून घ्यायचा आहे तो आहे केओलिन. केओलिन जे हे नाव आहे, चीनमध्ये झेजियांग नावाचा जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये काओलिंग नावाचं गाव आहे, काओलिंग. आणि त्या गावामध्ये 1777मध्ये हे प्रथम सापडलं. त्यावेळी त्याला इंडस्ट्रीयल खनिज असं नाव दिलं गेलं त्यांनी, कारण इंडस्ट्रीमध्येच त्याचा त्यावेळी वापर होत होता. कालांतराने शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की हे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा वापरलं जाऊ शकतं, म्हणून मग नंतर याचा ॲग्रिकल्चरमध्ये उपयोग होऊ लागला. तर केओलिन हा एक पापुद्रा असणारा दगड असतो, खडक असतो. त्या खडकावर प्रक्रिया केली, कुठली प्रक्रिया रासायनिक प्रक्रिया करत नाहीत. त्याला साधारण 500 ते 700 डिग्री टेम्परेचर, कधी कधी 800-900 डिग्री टेम्परेचरपर्यंत त्याला उष्णता देतात. येणारी जी पावडर आहे त्याची फाईन जेवढ्या मेशमध्ये पाहिजे त्या मेशमध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करता येतं. आणि असं रूपांतरित झालेलं जे केओलिन आहे हे मग आपण शेतीमध्ये फवारून देऊ शकतो. हे फवारून देण्याचं कारण असं, याचे जे फायदे आहेत ते फायदे, केओलिनचे फायदे असे आहेत की हे फवारून दिल्यानंतर हे अँटी ट्रान्सपरंट ज्याला म्हणतो आपण, हे अँटी ट्रान्सपरंट म्हणून उत्तम काम करतं. फवारल्यानंतर हे पांढरा आता आपण पाहिलं असेल बाहेर तिथं, हे अशा प्रकारचं केओलिन आहे आमच्याकडं. रांगोळीसारखी पांढरी पावडर आहे, फाईन आहे, आपली टॅल्कम पावडरसारखी पावडर आहे. आणि याच्यात सिलिकॉनचं जे प्रमाण आहे ते साधारण 80-85-90% असतं. हे फवारल्यानंतर पानावर याचा पातळ पांढरा थर तयार होतो. पानावर जो पांढरा थर तयार होतो, हा पांढरा थर किंवा पांढरा रंग जो आहे हा तीव्र सूर्यकिरण परावर्तित करतो. हा पानामध्ये पेशीमध्ये जाऊन देत नाही आणि सूर्यकिरण परावर्तित झाल्यामुळं पानाचं जे तापमान आहे ते कमी राहण्यास मदत होते. हा एक याचा गुणधर्म आहे. दुसरं असं की याचे जे काही प्रयोग झालेले आहेत, पेशी द्रवाचं तापमान आणि बाह्य तापमान, केओलिन फवारल्यानंतर जो तापमानातला फरक दिसून आलेला आहे शास्त्रज्ञांना, तो कमीत कमी 4 डिग्री दिसला. म्हणजे बाह्य तापमान जर समजा 40 डिग्री असलं तर पेशीद्रवाचं जे तापमान आहे ते 36 डिग्रीपर्यंतच दिसून आलं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तीव्र प्रकाश किरणांचं परावर्तित करणं हा एक याचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस तीव्र उन्हाचे चटके बसू लागतात, अशावेळी लिप्स टोमॅटो ज्याला म्हणतो आपण, पर्णछिद्र, ही पर्णछिद्रांची उघडझाप जी आहे ही हा मर्यादित करतो. ज्यावेळेस साधारण 11-12 वाजल्यानंतर ज्यावेळेस प्रकाशाची तीव्रता वाढते त्यावेळेस पर्णछिद्र आपोआप बंद केली जातात. त्याचं कारण असं, हे पान आहे ऊसाचं, ही मिडरीब आहे मधली शिर, आणि ह्याला बाजूच्या लहान शिरा असतात. ही मिडरीब जी आहे याच्यावर आणि बाजूच्या ज्या शिरा आहेत याच्यात याच्यामध्ये ज्या सेल असतात त्यांना बुलिफॉर्म सेल्स असं म्हणतात. आणि त्या बुलिफॉर्म सेल्स जे आहेत, प्रकाशकिरण वाढलं, प्रकाशकिरणाची तीव्रता वाढली की त्या आकसल्या जातात आणि आकसल्या गेल्या की पर्णछिद्र आपोआप बंद केली जातात. आणि पर्णछिद्र बंद झाली की सूर्यकिरण जे आहे ते पेशीद्रवापर्यंत पोहोचत नाहीत. तर हे काम जे आहे हे केओलिन करतं किंवा सिलिकॉन करत असतो. हे एक दुसरं कार्य महत्त्वाचं याचं. तिसरा गुणधर्म याचा महत्त्वाचा असा आहे फोटोसिंथेसिस नावाची जी प्रक्रिया असते, फोटोसिंथेसिस ह्या प्रक्रियेला बाधा निर्माण करणारा एक घटक पानामध्ये स्रवण करत असतो, तो आहे इथिलीन. इथिलीनचं जर स्रवण जास्त वाढलं
तर पानांचं आयुष्य कमी होतं. आणि इथिलीनचं स्रवण नियमित करणं, कमी करणं हे देखील हा सिलिकॉन किंवा केओलिन करत असतो. त्यामुळं पानाचं आयुष्य वाढतं. आणखी एक पानामध्ये स्रवणारा घटक जो असतो त्याला MDH असं म्हणतात, मॅलोन डी डायहायड्रेट. हा MDH देखील हा प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा निर्माण करतो. आणि याचं जर प्रमाण वाढलं तर प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे किंवा फोटोसिंथेसिस जी क्रिया आहे ती कमी होते. तर याचं देखील नियमन हा केओलिन किंवा सिलिकॉन करत असतो. आणि याचे जे प्रयोग झालेले आहेत त्या प्रयोगानुसार MDHचं सिक्रेशन सिलिकॉनमुळं कमी झाल्यामुळं फोटोसिंथेसिसचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते साधारण 20% 30% वाढल्याचं दिसून आलेलं आहे. तर हे केओलिनचं थोडक्यात कार्य मी तुम्हाला सांगितलं. केओलिन फवारून मागे पाणी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर. मला सर्दीचा याचा थोडा त्रास झालेला आहे, खोकला थोडं 2 दिवस झाले. हे आपल्याला फवारून देता येतं. फवारण्याचं जे प्रमाण आहे ते साधारणपणे 1 लिटरला 5 ग्रॅमपासून उन्हाळ्यामध्ये तुम्ही 6-7 ग्रॅमपर्यंत वाढवू शकता. प्रमाण जास्त झालं याचा साईड इफेक्ट कुठलाही नाही आहे, उलट फायदाच होईल. आणि ऊसासाठी साधारणपणे 3 ते 4 फवारण्या रिकमेंड केलेल्या आहेत शास्त्रज्ञांनी. आणि याचा फवारणीचा जर खर्च पाहिला तर खूप स्वस्त घटक आहे हा. 3-4 फवारणीचा खर्च तुम्हाला मिळून साधारण 1000 ते 1200 रुपये खर्च येऊ शकतो. पण याच्यामुळं जी बचत होती तुमची पाण्याची बचत जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होती. उन्हाचा जो स्ट्रेस बसतो तो खूप कमी बसतो. परिणामी फोटोसिंथेसिसची जी क्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात होते. याचा दुसरा आणखी गुणधर्म असा की याच्यामुळं पानाची साईज वाढते. पानाची साईज वाढली की फोटोसिंथेसिस वाढतं. फोटोसिंथेसिस वाढले की मग बाकीच्या सगळ्याच क्रिया म्हणजे पानामधलं अन्न तयार करणं जे काय आहे ते सगळंच मोठ्या प्रमाणावर होऊ लागतं. आणि सोलर एनर्जीचं रूपांतर पानामध्ये जे केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं ती क्रिया देखील याने एनहान्स केली जाते किंवा वाढवली जाते. हा एक याचा मोठा फायदा आपल्याला या केओलिनमुळं किंवा सिलिकॉनमुळं दिसून येईल. तर हे केओलिनचं तुम्हाला मी थोडक्यात कार्य सांगितलं. दुसरं आमचं जे उत्पादन आहे डायटोमिशियस अर्थ, ज्याला गव्हर्नमेंटनी डायटोमिशियस अर्थ असं नाव दिलेलं आहे आणि फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डरमध्ये आणलेलं आहे. हे देखील एक खनिजच आहे ज्याला जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिकमेंड केलेलं आहे. ऊसाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आजपर्यंत जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनानुसार सगळ्याच विद्यापीठांनी हेक्टरी 400 किलो सिलिकॉनचा वापर करण्याची शिफारस केलेली आहे. हेक्टरी 400 किलो म्हणजे एकरी 160 किलो साधारणपणे. म्हणजे आज आपण विचार केला तर नायट्रोजन एवढी किंवा नायट्रोजनपेक्षाही काही पिकांना सिलिकॉनची गरज जास्त असते. परंतु आपल्या जमिनीमध्ये ते नसल्यामुळं आपण जर वरून दिलं तर त्याचे निश्चित फायदे आपल्याला दिसून आलेले आहेत. खूप विद्यापीठांनी याच्यावर संशोधन केलेलं आहे. राहुरी विद्यापीठात याच्यात संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनानुसार राहुरी विद्यापीठामध्ये साधारण 15 टन हेक्टरी ऊसाचं उत्पन्न वाढलेलं आहे. 2.61 टनांनी साखरेचं उत्पन्न वाढलेलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे आम्ही संशोधन केलं त्या संशोधनामध्ये 18.5 टन हेक्टरी उत्पन्न वाढलेलं आहे आणि 2.8 टनांनी साखरेचं उत्पन्न वाढलेलं आहे. तर उत्पादन वाढीसाठी सुद्धा हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आताचा डॉक्टर मोरे सरांनी अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेबद्दल बरंचसं बोललेलं आहे. अन्नधान्यांची उत्पादन व रासायनिक खतांची किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता हा जगभर खूप मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. रिसेंटली साहेब ब्रिटनमध्ये एक संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी रासायनिक खताचे डोस खूप कमी केलेले आहेत आता. तरी देखील त्यांचं उत्पन्न त्यांनी कॉन्स्टंट राखण्यात यश मिळवलेलं आहे. कारण रासायनिक खतावर खूप मोठा खर्च होतो. 40% उत्पादन खर्च एकट्या रासायनिक खतावर होतो आणि त्याच्यावर दिलेली जी सबसिडी दिली जाते ती साधारण 1,85,000 कोटी ते साधारण 2 लाख कोटीपर्यंत आपल्या देशाला सबसिडी द्यावी लागते. हा मोठा अपव्यय रासायनिक खतं पिकाला न मिळाल्यामुळे होतो. तर सिलिकॉन हा या कामी देखील थोडी मदत करू शकतो किंवा करतो. त्याचं कारण असं आहे की नायट्रोजनची जी उपलब्धता आहे ते सिलिकॉनमुळे साधारण 20% वाढलेली आहे. फॉस्फेटची जी अवेलेबिलिटी आहे ती साधारण 40% पासून 60% वाढलेली आहे
आणि पोटॅशची साधारण 15 ते 20%. झालं झालं 2च मिनटं. ओके. हां, तर अशा प्रकारे उत्पादन वाढ, नंतर रासायनिक किडींना प्रतिबंध, यासाठी सिलिकॉन हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या कारखान्यावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयोग केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कारखान्यांना आम्ही पुरवठा करतो. संजीव माने साहेबांच्या बरोबर माझे बरेचसे प्रयोग झालेले आहेत. काही कारखान्यांबरोबर सुद्धा प्रयोग झालेले आहेत. आणि याच्यापूर्वी आम्ही 5-6 वर्षापूर्वी ॲग्रोवनला एक हे पण दिलं होतं, जाहिरात पण दिली होती किंवा सिलिकॉनच्या वापराने उत्पादन वाढीची जी हमी आहे ती साधारणपणे 6 ते 8 टन एकरी उत्पादन वाढ निश्चित होते. आणि ही जर नाही झाली तर त्याला जबाबदार आम्ही तुम्हाला तुमच्याकडून एक पैसाही नाही घेणार. किंवा आजही हे आदरणीय डायसला स्मरून किंवा त्यांच्या विनंतीला मान देऊन किंवा त्यांचा योग्य तो सन्मान राखून मी आपणाला एवढं आश्वासन देऊ शकतो की साधारणपणे 3-3.5 हजार रुपये एकरी जर खर्च केला तर तुमचं एकरी उत्पादन जे आहे ते 6 ते 8 टनाने निश्चित वाढणार आहे. नाही वाढलं तर आम्ही तुम्हाला 1 रुपया मागणार नाही. ही आमची ग्वाही आहे. तुमचा तोटा काहीच नाही. नाही ते त्यांनाच दे. तर थोडक्यात या ठिकाणी मला सिलिकॉनबद्दल एवढं सांगायचं होतं. काय ते हां नाही ते कॅल्क्युलेशन असं केलेलं आहे की 400 किलो जर हेक्टरी सिलिकॉन वापरलं तर ते 400 किलोची जी एकरी हेक्टरी कॉस्ट जी दिलेली आहे ती 11,250 किलो दिलेली आहे. आणि त्याच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे वाढीव उत्पन्न ते 18.3 टन दिलेलं आहे. आणि 18.3 टनाची जर आज आपण वाढीव उत्पन्नाची जर किंमत काढली तर ती टोटल इन्कम त्याच्यापासून 54,900 देतो. आणि नेट बेनिफिट जे दिलेला आहे तो 43,650 दिलेला आहे. हा हेक्टरी येतो. आणि कॉस्ट बेनिफिट रेशो जे आहे तो 3.8 म्हणजे जवळपास 1:4 येतो आहे. एक कारखान्याला जर 5 लाख टन क्रशिंग करणारा जर कारखाना असेल आणि त्या 5 लाख टन क्रशिंग करणाऱ्या कारखान्याचं जर आपण साखरेचं मिळणारं उत्पन्न ॲडिशनल मिळणारं उत्पन्न म्हणजे साखरेचं 5 लाख टनाचं 55,500 मेट्रिक टन उत्पन्न येईल 11% रिकव्हरीप्रमाणे. आणि जर सिलिकॉन वापरलं तर ते 57,500 मेट्रिक टन होईल ॲडिशनल अर्धा टन रिकव्हरी वाढल्यामुळं. आणि मिळणारा जो बेनिफिट आहे कारखान्याला तो साधारणपणे 7 कोटीचा एका वर्षाला बेनिफिट कारखान्याला मिळू शकतो. कारण उत्पन्न वाढ बरोबरच 0.5% रिकव्हरी वाढल्याचंही देखील सिद्ध झालेलं आहे. याच्यामुळं राहुरीला झालेलं आहे, वसंतदादाला झालेलं आहे. आम्ही नुकत्याच लखनौला देखील ट्रायल घेतलेले आहेत, ICR लखनौला तिथं पण ट्रायल झालेले आहेत. आणि तिथं तर ट्रायल झाल्यानंतर तिथं डॉक्टर AD पाठक म्हणून तिथले डायरेक्टर होते. त्यांच्याशी ज्यावेळेस फोन चालू होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एकदा आम्ही लखनौला या आणि आम्हाला याचं कसं कसं होतं ते दाखवून द्या. त्या चर्चेदरम्यान योगायोग असा की डॉक्टर नेरकर साहेब पण त्या टीममध्ये तिथं प्रवासातच त्यांच्याबरोबर तिथले शास्त्रज्ञ पण होते. त्यांचीही चर्चा झाली याविषयी. तर सांगायचं तात्पर्य असं की ऊसाचं उत्पन्न वाढतं, पाण्याची बचत होते, साखरेचं उत्पन्न वाढतं. आणि याची गॅरंटी जर कुणाला पाहिजे असेल तर ती द्यायला आम्ही तयार आहेत. कोणाला जर काही इंटरेस्ट असेल तर त्यांनी निश्चित आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल आयोजकांचा आपल्या सर्वांचा आणि या आदरणीय व्यक्तींचा मी ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर थोरात. डॉक्टर जमदग्नी आहेत का?